या आपण प्रभूच्या नावाची स्तुती करूया. परमेश्वर चांगला आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचं चांगलंच व्हावं अशी अपेक्षा ठेवतो. आज या ठिकाणी तुम्ही आणि मी प्रभूच्या सानिध्यात बसलेलो आहोत. आमच्या प्रत्येकाविषयी प्रभूची इच्छा आहे, प्रत्येकाविषयी की आमचं चांगलं व्हावं. प्रत्येक क्षेत्रात आम्ही बरकत आम्हाला मिळावी. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही कुणीही त्या लाचार अवस्थेत राहावं अशी प्रभूची इच्छा मुळीच नाही. हा एक काळ असतो की त्या काळात परीक्षेचा काळ म्हणून देवाने ठरवलेला असतो आणि तो काळ आम्हाला तो संकट भोगायला लावतो. परंतु कायम सदा सर्वदा आम्ही अशाच अवस्थेत जीवन जगावं ही आमच्या प्रभूची मुळीच इच्छा नाही. कारण तो आशीर्वाद आणि बरकत देणारा परमेश्वर आहे. ही सर्व सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. हे सर्वस्व त्याचं आहे आणि तो त्याच्या लेकरांसाठी त्याने ते उपलब्ध करून ठेवलं आहे. प्रभूच्या वचनामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात प्रभूने माणूस घडवला, तर तो घडवण्याच्या अगोदर वचन सांगतं त्याने पृथ्वी बनवली, त्याने आकाश बनवलं, त्याने झाडं बनवले, त्याने फळं बनवले, त्याने पाणी बनवलं, त्याने सोनं बनवलं, जनावरं बनवले, सर्व काही सेट केलं. एदेन बाग बनवली आणि माणसाला बनवून त्याच्यामध्ये ठेवलं यासाठी की त्याने विपुल आनंद घ्यावा या जगाचा. आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार आहोत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस. तो तर परम आनंद राहील, तो तर महान आनंद राहील. परंतु ही पृथ्वी सुद्धा त्याच परमेश्वराची आहे आणि या पृथ्वीचं सर्व वातावरण त्याने बनवलेलं आहे, सर्व वस्तू त्याने बनवलेल्या आहेत. त्याची इच्छा आहे की माणसांनी या भूतली सुद्धा आनंद करावा. इथं बसलेले असे कोणी आहे का की ज्यांना असं वाटतं की त्यांच्या लेकरांनी दुःख उचलावं, दुःख भोगावं? मी तर नाहीये, मी नाहीये. मी असा विचार माझ्या लेकराविषयी कधीच करणार नाही की माझ्या लेकरांनी दुःखात राहावं, त्रासात राहावं, रडत राहावं, परेशानीत राहावं. नाही, मला कायम माझ्या मनात हाच विचार आहे की माझ्या लेकरांशी त्यांचं भलं व्हावं, त्यांनी आनंद करावा. एवढंच नाही, मी जेवढा आनंद केलाय माझ्या जीवनात, मी जेवढं चांगलं जीवन जगलोय, मी ज्या पोझिशनवर पोहोचलोय, माझी इच्छा माझ्या लेकरांविषयी अशी आहे की माझ्या लेकरांनी माझ्याही पुढे जावं. ही इथं बसलेल्या प्रत्येक आईची, प्रत्येक वडिलाची इच्छा आहे की मी जेवढा आहे ना, माझ्या लेकरांनी माझ्या पुढे जावं. मग जर आम्ही असा विचार करतो तर आमचा स्वर्गीय बाप किती जास्त विचार करत असेल. मग आम्ही असं का म्हणतो की देवाची इच्छा आहे की आम्ही असंच राहावं. देवाची ही इच्छा आहे की आम्ही असंच खितपत पडावं. देवाची इच्छा वाईट का असेल? प्रभूचं वचन सांगतं परमेश्वर कोणाला परीक्षेत पाडत नाही आणि त्याला वाईट गोष्टींचा मोह कधी होत नाही. जी गरिबी, जी आजारी अवस्था, जी चिंतेची अवस्था, जे वादविवादाची अवस्था, ही सगळी माणसाने पाप केल्यामुळे आली. आदामाने पाप केलं आणि आजार आला. आदामाने पाप केलं आणि प्रभू म्हटला आता तू घाम गाळून मेहनत करून भाकर खाशील. त्याच्या अगोदर तशी भाकर नव्हती भेटणार, एकदम आरामातली अवस्था होती, त्याच्यात ती भाकर भेटणार होती, फळं भेटणार होते. त्याच्या अगोदर आजार नव्हते, पाप केल्यामुळे आजार आले.
त्याच्या अगोदर भांडण नव्हतं, पाप केलं आणि नवरा बायकोत भांडण लागलं तिथं. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या प्रभूने चांगल्या अवस्थेमध्ये उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि पुऱ्या 1 अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, देवाने हे बनवलं आणि देवाने पाहिलं आणि देव बोलला की हे फार चांगलं आहे. देवाने ते बनवलं आणि देवाने पाहिलं, देव बोलला हे चांगलं आहे. आणि 6 दिवस देव बोलत गेला की हे सगळं चांगलं आहे. हालेलुया. प्रभू चांगलं करतो, प्रभू भलं करतो आणि त्याची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाचं भलं व्हावं. प्रत्येकाच्या जीवनात तो आनंदाचा समय हवा, नाहीतर उगाच का प्रभूने वचन दिलंय शास्त्रामध्ये. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 4 वचन काय सांगतं? प्रभू मध्ये सर्वदा, एकदा नाही, दोनदा नाही, सर्वदा आनंद करा. आणि पुन्हा म्हणतो तुम्ही काय करा? आनंद करा. प्रभूची जर इच्छा अशी आहे आनंद करा, तर मग त्याची इच्छा अशी पण राहील का की यांना दुःख द्या? आमच्या चुकांमुळं, आमच्या अपराधांमुळं, आमच्या पापांमुळं आमच्या ठाई काहीतरी येतं. मग जर त्याच्यातून मुक्त व्हायचंय तर आमच्याकडे प्रभूचा मार्ग आहे. प्रभू आम्हाला मुक्त करू इच्छितो. बोला हालेलुया. उधळ्या पुत्राची गोष्ट लोकांच्या पुस्तकामध्ये 15 अध्याय, त्यामध्ये उधळ्या पुत्राची गोष्ट आहे. प्रभूचं वचन सागर आहे, समुद्र आहे, त्याच्यामध्ये किती जास्त खोलजा मोती सापडतील. याच्या अगोदर उधळ्या पुत्राची गोष्ट आपण पूर्ण अभ्यासली होती, एक एक शब्द. काल रात्री मी प्रार्थनेला बसलो आणि 1:15 वाजता प्रभूने मला ही गोष्ट पुन्हा दाखवली. त्या वचनाकडे लक्ष केंद्रित केलं आणि मग मी त्यावर मनन करू लागलो आणि प्रभूकडे प्रार्थना करू लागलो. 1:15 वाजता ते बाप माझ्या संग एक गोष्ट बोलला. ती गोष्ट मी आज मंदिरात आपल्या समोर मांडत आहे. उधळ्या पुत्र, एक माणूस होता, त्याला 2 मुलं होते. एक मुलगा जो लहाना, तो थोडासा उन्हाळ होता आणि त्याला कामाधंद्यामध्ये त्याचं मन लागत नव्हतं. तो कायम चैनबाजी करण्याची इच्छा ठेवायचा. मोठा जो होता तो मात्र कष्टाळू होता. एक दिवस असा आला की जो लहाना होता तो बापाकडे आला आणि बापाला म्हणतो, ही जी प्रॉपर्टी आहे तुमची प्रॉपर्टी, त्याचा माझा वाटा मला देऊन टाका. वाटणी करा, आम्ही 2 मुलं आहेत, तर तुमच्या प्रॉपर्टीवर आमचा अधिकार आहे. अर्धा वाटा जो माझा बनतो मला द्या. मला माझ्या मनाने जगायचं आहे. मला तुमच्या त्या दास्यामध्ये नाही राहायचं. मला तुमच्या त्या नियमात नाही राहायचं. मला द्या, मी माझ्या पद्धतीने काहीतरी जगेल. वचन सांगतं त्या बापाने त्यांना तो वाटा देऊन टाकला. तो लहाना मुलगा आपला हिस्सा घेतला त्याने आणि तो दूर देशी निघून गेला. आणि वचन आम्हाला सांगतं तिकडे गेल्याच्या नंतर त्याने सर्व काही खर्च केलं. मित्र भेटले, हजा मजा केली, खाणं पिणं केलं, व्यसनही केले असतील आणि तो सारा पैसा संपून टाकला. आणि मग प्रभूचं वचन सांगतं की त्याच्याकडे काहीच उरलं नाही. वाचूया आपण लूक 15:14 ते 17. त्याने आपले सर्व भरपूर टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेतात तरी खाऊन पोट भरेल अशी त्याला फार इच्छा होईल.
त्याला कोणी काही देत नसेल, नंतर तो शेतीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे. हो, माझ्या बापाच्या मोलकऱ्यांना कितीतरी भाकरीची रेलचेल आहे. हा, आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. आणि मी तर इथे काय करते, भुकेने मरत आहे. सर्वजण बोला हालेलुया. मी इथे भुकेने मरत आहे आणि माझ्या बापाच्या घरी सर्व नौकर चाकर लोकांना भाकरीची भरपूर रेलचेल आहे. हालेलुया. देवाचा आत्मा काल रात्री माझ्या संग बोलला. बचत करण्याचा एक आशीर्वाद, सेव्हिंग करण्याचा एक आशीर्वाद. आजकाल जगामध्ये बघा, बचत करण्यासाठी अनेक प्लॅन्स, योजना आखल्या जाते. बचत गट आहे, तुम्ही घेतलेला आहे का बचत गटात भाग? बचत गटाचा हप्ता म्हणजे काही लोकांचं चांगलंही झालं असेल, परंतु बऱ्याच लोकांचं मी ऐकलंय की त्यांनी बचत गट उचलला आणि ते आणखीन लांब गेले. मी ऐकलं, मला त्यांनी सांगितलं की हा मी बचत गटाचा हा हप्ता काहीतरी कामासाठी घेतला, काहीतरी समस्या होती म्हणून घेतलं. मी त्याच्या विरोधात नाहीये, परंतु मला जे सांगितलं की आम्ही ते काढलं आणि ते फेडण्याच्या नादात आणखीन कर्ज वाढलं, मग ते फेडायसाठी दुसरं घेतलं, व्याजी घेतलं, आणि असं करता करता अनेक समस्या उभ्या राहिल्या. बचत करणं लय चांगलंय. बचत आम्ही केलीच पाहिजे, आमच्या लेकरांसाठी, आमच्या परिवारासाठी, फ्युचरसाठी. बँकेत पैसा टाकला जातो, बँकेतही टाकला पाहिजे. मी त्याच्या विरोधात नाहीये, परंतु मी त्याच्यातल्या काही त्रुटी, काही कमी सांगते. एका बँकेत फार लोकांनी बचत केली, पैसा टाकला, आणि विजय माल्या नावाचा माणूस विजय माल्या नावाचा माणूस सारं बँकेकडून त्याने कर्ज घेतलं आणि तो पैसा घेऊन पळून गेला, विदेशात निघून गेला. त्या बँकेला ताळं लागलं. बँकेला लोक म्हणू लागले आमचा पैसा. तो करोडो रुपये एकाला लोन दिलं, तो लोन घेऊन पळून गेला. तुमचा पैसा आम्ही द्यायचं कुठून? कंप्लेंट करा, केस टाका, केस चालू राहील. आणि ज्यांनी सेव्हिंग केली होती ती सुद्धा. सेव्हिंग करणं चांगलंय, परंतु बायबलमध्ये सेव्हिंग करण्याचा, बचत करण्याचा एक मार्ग आहे. त्या मार्गाने आम्ही बचत करू शकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, उधळ्या पुत्र काय म्हणतोय? तो म्हणतो माझ्या बापाच्या घरी नौकर चाकर आहेत आणि त्यांच्याकडे, वाचा ते वचन, काय शब्द आहे? नंतर शुद्धीवर म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना. शुद्धीवर आला. पहिलं शुद्धीवर येणं पण गरजेचं आहे. शुद्धीवर, मी एक साधा शब्द वापरत असतो, धोरणावर येणं गरजेचं आहे. शुद्धीवर आला, खरं काय ते कळलं, कोणत्या मार्गाने बचत असते. आणि तो म्हणतो माझ्या बापाच्या घरी नौकर कितीतरी, कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेल चेल आहे. बोला हालेलुया. माझ्या बायबलमध्ये पंडिता रमाबाई यांचं जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे. तिथं म्हटलेलं आहे, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना उरून उरेल एवढी भाकर आहे आणि मी येथे भुकेने मरतो आहे. उरून उरेल एवढी भाकर म्हणजे बचतचा आशीर्वाद. मी जे कमवलंय, मी जे आणलंय, त्याच्यात मी खाल्लंय, मी वापरलंय आणि पुरून उरलं सुद्धा. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तो आशीर्वाद आम्हाला पाहिजे, असा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. उधळा पुत्र त्या बापाचा मुलगा असूनही वचन सांगतं त्याचं सर्व काही संपलं होतं. 14 वचनात असं म्हटलंय की त्याने सर्व खर्चून टाकलं, त्याने अवघे खर्चून टाकले. बापाचा मुलगा असून अवघे खर्चून टाकले, काहीच नाही उरलं.
काहीच नाही उरलेलं. काम केलंय, कष्ट केलंय, पैसा घेतलाय, बापाला म्हणे माझा हिस्सा द्या. अरे इतका पैसा जमा झाला, एवढ्याचा मालक लखपती झाला, करोडपती झाला, आणि जीवनात एक समय आला की वचन आम्हाला सांगतं त्याच्याविषयी की त्याने अवघे खर्चून टाकले. त्याच्याकडे काही नाही उरलं, तो निहत्ता रिकामा झाला, रिकाम्या हाताचा झाला. किती रिकाम्या हाताचा झाला? त्याची लेवल किती? वचन सांगतं तो खायला मोताल झाला. वचन सांगतं तो नंतर, लेकरांना थोडं गप्प करा बाहेर, तिकडचे बाहेरचे. आणि वचन सांगतं की तो अक्षरशः डुकर सांभाळू लागला. किती संपलं हे मी सांगण्याचा प्रयत्न करते. डुकर सांभाळायला लागला. किती संपलं? वचन सांगतं डुकर जे शेंगा खातात त्या शेंगा मी खाव्या अशी इच्छा मनात होऊ लागली. एवढं सगळं या लेवल पर्यंत संपून गेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही किती कमवत आहोत याला अर्थ नाहीये. प्रभूच्या अनुग्रहाने ते सुरक्षित आहे का हे महत्वाचं आहे. अनेक लोक कमवतात, लाखो कमवतात, करोडो कमवतात, भरपूर कमवतात, कष्ट करतात, आणि त्या कष्टातून काहीच होत नाही. घर व्हायना, शांती मिळाना, सुखाची भाकर लाभाना, काहीच व्हायना. भरपूर कमवूनही जर व्हायना, कष्ट करूनही व्हायना, याचा अर्थ प्रभूच्या अनुग्रहात सेविंग नाहीये, प्रभूच्या आशीर्वादाने बचत नाहीये. तुम्ही बचत गट करत असाल हरकत नाही, तुम्ही सेविंग अकाउंट, बचत अकाउंट खोलला असेल हरकत नाही, तुम्ही गुल्लर मध्ये गल्ल्यामध्ये जमा करत असाल हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु तोपर्यंत ते सेव्ह नाही होणार जोपर्यंत प्रभूचा आशीर्वाद तुमच्या बरोबर नाहीये. तुम्ही कमवाल ते निघून जाईल, तुम्ही आणाल ते उडून जाईल. हग्गाईच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हणतो तुम्ही आणलं, मी त्याच्यावर फुंकर घातली, फुकून टाकलं, ते उडून गेलं. याचा अर्थ काय? जीवनात एक टाइम आहे, तुम्हाला वाटेल तुम्ही आणत आहात, ठेवत आहात, आणत आहात, ठेवत आहात, आणि तिकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटत आहे अरे होते होते, थरावर थर बचत होते. प्रभू तेच सांगतोय, एक टाइम आहे की तुम्ही आणलं आणि ते दिसत आहे, एक टाइम आहे की मी फुंकर घातली आणि तुम्ही वळून पाहिलं तर काहीच नव्हतं. आणलं, ठेवलं, साचवलं, आनंद वाटू लागला, उल्हास वाटू लागला, अरे होऊ लागलंय, अरे होऊ लागलंय, इतके आले तितके आले, तितकं आलं, होऊ लागलं. अचानक कोणतरी आजारी पडलं, होतं नव्हतं ते परत व्याजी घेऊनही गेलं, तरी पुरी पडलं नाही, सगळं गेलं. हालेलुया. हा संदेश माझ्याकडे प्रभूने यासाठी दिलाय कारण एक भाऊ माझ्याकडे रडत आला होता, रडत आला. त्याने त्याची अवस्था सांगितली देवाच्या लोकांनी. तो सांगू लागला मी फार कमवलं होतं, फार. माझ्याकडे वावर होत, माझ्याकडे खोल्या होत्या, रूम्स होत्या किरायाने दिलेल्या, माझे गडी शेतात काम करायचे, मी कलेक्शन करायचो, ट्रॅक्टर होतं, ऊस लागलेला असायचा, फॅक्टरीवर ऊस जायचा माझा. पण आज त्याचं वय 40-39 वर्ष असेल, आणि तो म्हणत होता की माझं हे सगळं गेलं, मी हातावर आलो, मी मजुरी करून आता जीवन जगत आहे. हे जेव्हा मी ऐकलं माझे डोळे भरून आले. त्याचे लेकरं मी पाहिले, त्याच्या बायकोची अवस्था पाहिली, आणि मला याच्यासाठी दुःख झालं. गरिबीमुळं नाही झालं दुःख, गरिबी सगळ्याच्या वाटेला येते. दुःख याच्यामुळं झालं की त्याला किती त्रास आहे तो मी ओळखला, तो त्रास मला महसूस झाला. अशा लेवलवर होता,
आणि तो व्यक्ती एकदम अशा खालच्या लेवलला येतो, त्याची अवस्था काय होत असेल, त्याचं मन त्याला किती त्रास देत असेल, हे जग किती नकोसं होत असेल. हालेलुया. तुम्ही जर आज कार चालवत आहात किंवा बाईक चालवत आहात, गेले 5-6 वर्ष तुम्ही गाडी चालवत आहात, तुम्हाला देवाने गाडी दिली, अशी अवस्था आली की गाडी विकावं लागली, तुम्हाला पुन्हा सायकलवर जायचंय, कसं वाटेल तुम्हाला? आतमध्ये काही नाही म्हणणार तुम्ही हसून बोलशाल लोकांना, हा कसं आहे, हा ठीक आहे, परंतु ती अवस्था तुम्हाला स्वतःला लाजून टाकेल. गाडी नव्हती तेव्हा सायकल होती, काही प्रॉब्लेम नव्हता, पायी चालत होते, काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु आता आलं होतं आणि गेलं, वर बसलो पुन्हा खाली आलो, ते फार दुःख असतं, तो फार त्रास असतो. आणि त्या बाईला मी जेव्हा बघितलं, त्या बहिणीला तिचा चेहरा उतरलेला होता. का होत? सगळं निघून गेलं. देवाच्या प्रिय लोक, तुम्ही आणत आहात, कमवत आहात, कष्ट करत आहात, ती बचत झाली पाहिजे जी प्रभूच्या आशीर्वादाने वाचलेली आहे, प्रभूच्या अनुग्रहात वाचलेली आहे. अन्यथा प्रभू म्हणतो मी फुक्कर मारेन ते उडून जाईल. हालेलुया. नीतिसूत्राच्या पुस्तकात सांगितलंय, दुष्टाचा हेवा करू नको. आणि मग प्रभूचा दास म्हणतो, मी एकदा एका दुष्टाच्या मळ्याजवळून चाललो होतो, एका दुष्टाच्या मळ्याजवळून चाललो होतो, तर मी बघितलं दुष्ट कसा हिरवागार आहे आणि दुष्ट पापी कसा भरभराटीला आला आहे. पाप्याची उन्नती मी बघितली आणि तो कसा लठ्ठ झालेला मी पाहिलाय. देवाचा दास बोलतोय, देवाला प्रार्थना करतोय, कुरकुर करतोय की देवा, मी दुष्टाच्या मळ्यापासून आलो, हिरवागार मळा, कसा भरभराटीला आलेला दुष्ट, कशी उन्नती मी त्याची पाहिली, तो धष्ट पुष्ट झालेला पाहिला. तो म्हणतो मी दुष्टाचे लेकर त्याच्या अवतीभोवती खेळताना बागडताना पाहिले. आणि प्रभू त्याला म्हणतो, दुष्टाचा हेवा करू नको, दुष्टाची साठवणूक, दुष्टाची बचत जास्त काळचा टिकणार नाही. वचन सांगतं, प्रभू म्हणाला की, देवाचा दास म्हणाला, नंतर मी तिकडून वापस आलो, इकडनं जाताना भरभराट पाहून गेलो, तिकडनं येताना पाहिलं तर ते सगळं गेलेलं होतं. हालेलुया. दुष्टाची भरभराट क्षणिक आहे, आमच्या मनाची बचत क्षणिक आहे. प्रभूकडून आमची बचत होत आहे का? बोला हालेलुया. उधळ्या पुत्र सर्वस्व घेऊन गेला, काहीच नाही राहिलं. परंतु शुद्धीवर आल्यावर त्याला एक गोष्ट समजली की बचत कुठं आहे. परत वाचा, अंकलनी वाचलं होतं ते, तो शुद्धीवर आला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे. हो हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेल एवढी भाकर भरपूर आहे आणि मी तर येथे उपाशी म्हणतो आहे. एक गोष्ट समजली, का मी बचत करू शकलो नाही, माझं का नाही टिकलं. मी करोडो घेऊन आलो होतो आणि आज डुकरांची शेंगा खाण्याची अवस्था माझ्यावर आली. एवढा मी रिकामा झालो का? शुद्धीवर आल्यावर त्याला रहस्य कळलं. तो म्हणतो, माझ्या बापाच्या घरी बचत आहे. हालेलुया. बचत कुठे आहे? पुरून उरेल एवढी भाकर कुठे आहे? माझ्या बापाच्या घरी. मी कुठं आहे? तो म्हणतो, इथं बापाच्या घरून दूर
इथं मी उपाशी मरत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नंबर 1 आमची बचत कशी होईल. मी बचत फक्त पैशाविषयी सांगत नाही, फक्त पैसाच नाही. पैसा तर एक मुद्दा, धन तर एक मुद्दा, आणखीन बचत होणं गरजेचं आहे. ती बचत कोणची? इथं लेकरं बसलेली, ह्या लेकरांना एक बचतीची गरज आहे, ती म्हणजे ज्ञानाची बचत. ते शाळेत जातात, या ऐकून येतात, शाळेत जातात ऐकून येतात. एक म्हणबी आहे, या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं. पुढं पाठ माग सपाट. बचत नाही होते. तुम्ही तुमच्या लेकराला म्हणता, अरे तुझ्या लक्षात का नाही बसत आहे, तुला समजत का नाही, एवढं शिकला, एवढं अभ्यास झाला, इतका अभ्यासक्रम पूर्ण झाला, कुठे गेलं? केलं नाही का? केलं. बचत नाही झाली, ज्ञानाची बचत नाही झाली. देवाच्या प्रिय लोकांनो, बचतीचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. आपल्या लेकराच्या, तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही प्रार्थना करत जा. सकाळी ते झोपेत असाल, तुम्ही त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि ही प्रार्थना करा की देवा, याला बचत करण्याचा आशीर्वाद दे. ज्ञान बचत केलं पाहिजे, विद्या बचत केली पाहिजे, आणि जे ऐकतो ते स्टोअर झालं पाहिजे, याची मेमरी वाढली पाहिजे. बोला हालेलुया. बचत कशा कशाची? ज्ञानाची बचत, धनाची बचत. आणखीन एक गोष्ट आहे, बरेच लोक ते वाचू शकत नाही, नात्यांची बचत. नाते संबंध यांची बचत. लग्न केलं, नातं जुळलं, एक जोडीदार भेटला, परंतु वचन सांगतात टिकवता नाही आला, गमावून टाकला, मग डिवोर्स झाला किंवा तो सोडून गेला. का रे बाबा, का असं झालं? काही लोकांना बचत करता नाही येत, सांभाळता नाही येत त्या माणसाला. तो आपला माणूस, त्याला जपता आलं पाहिजे, त्याचं मन जपता आलं पाहिजे. ते वरदान त्यांच्याकडे नाहीये. लेकरं लहानाचे मोठे केले, कष्ट केला, त्रास घेतला, आपण उपाशी राहिलो, त्यांना सांभाळलं, त्यांना खाऊ घातलं, मोठे झाले, पोराचं लग्न करून दिलं, सून आली, आणि त्याच्यानंतर बचत करता नाही आली. हालेलुया. एवढे मोठाले केले, परंतु आता त्यांना जपता नाही आलं आणि ते निघून गेले. ते पक्षासारखे उडून गेले सोडून. जपता हे जपावं लागतं देवाच्या लोकांनो, हे बचत करावं लागतं, अन्यथा नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याची विचारधारा आहे. मग प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने विचार करू शकतो. जर आम्हाला एक चांगली, एक मोठी फॅमिली, एकत्र फॅमिली पाहिजे, बचत करावं लागेल, मन जपावं लागतील, सांभाळावं लागेल, अन्यथा निघून जातील. बोला हालेलुया. हा बाप बघा आपल्या मुलाचं मन कसं जपत आहे. त्याचा मुलगा आला आणि त्याला म्हणतो की माझा वाटा मला दे. बाप काय म्हणतो? धन गेलं तर चालेल, मला माझा मुलगा पाहिजे. धन केलं तर चालेल, मला माझा मुलगा पाहिजे. धन देऊन टाकलं, मुलाने सगळं उधळून टाकलं, वापस आला पश्चाताप करून. तो काय म्हणतो? तो बाप म्हणतो माझा मुलगा मेला होता, जिवंत झाला आहे, हरवला होता, सापडला. आनंदाने उत्सव करूया, मला माझा मुलगा भेटला आहे. हे आमच्या बापाचं मन आहे, जो नाते जपण्यामध्ये इंटरेस्ट ठेवतो, जो व्यक्ती जपण्यामध्ये इंटरेस्ट ठेवतो, तो धनाला लाथ मारायला तयार आहे, तो माणसं जपण्यामध्ये बचत करतोय.
हालेलुया. बचत करण्याचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे. काही लोक धन बचत करतील, देवाच्या अनुग्रह विना बचत करतील, करू शकतात. नाते गोते जपता येतील का? नाही, प्रभूचा आशीर्वादच पाहिजे. म्हणून प्रभूच्या वचनात लिहिलंय, 2 पदरी दोरी सहसा तुटते, 3 पदरी दोरी लवकर तुटत नाही. म्हणजे काय? मी एक दोरी, तो माझा जोडीदार एक दोरी, त्याच्यामध्ये परमेश्वर एक, आणि मग 3 पदर. हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन सांगतं, उदया पुत्र म्हणतो, मला बचत नाही करता आली. का नाही करता आली? मी बापापासून दूर आहे. आणि ते नौकर लोक बचत करते, सेविंग करते, त्यांचा पैसा बचत होते, त्यांचे नाते गोते बचत होते, त्यांचे विचार बचत होते, ज्ञानी बनते, सगळं काही बचत. का? प्रभूच्या घरामध्ये आहे, देवाच्या घरामध्ये आहे. बोला हालेलुया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, प्रभूचं वचन सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये प्रभूचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? प्रभू म्हणतो मंडळीला, देवाचा दास पौल म्हणतो कोरिन्थीतील मंडळीला म्हणतो, तुम्ही देवाचं मंदिर आहात. बोला हालेलुया. पहिले कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय आणि 9 वचनामध्ये सुद्धा प्रभूचं वचन असं सांगतंय, वाचा. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेड, देवाची इमारत असे आहात. पौल मंडळीला म्हणतो, तुम्ही देवाची इमारत आहात, घर आहात. देवाचं घर कोण आहे? मंडळी आहे. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, उधळ्या पुत्राला समजलं, मी इथं उपाशी मरत आहे, देवाच्या घरापासून दूर, मला काही बचत व्हायना, माझं धन साठवलं जायना, माझं ज्ञान साठवलं जायना, माझे लेकरं बाळ हुशार व्हायना, माझे नाते गोते मला जपता येईना. का? मी इथं आहे, माझ्या बापाच्या घरापासून दूर. मग तो म्हणतो, ते नौकर लोक बचत करते का? ते बापाच्या घरी आहे, माझ्या बापाच्या घरी. प्रभूचं वचन सांगतं, मंडळी देवाचं घर आहे. तुम्ही देवाच्या घरात आहात का? तुम्ही देवाच्या घरात आहात. तुमचे सगळे एकट्याने, पुन्हा मी सांगतो, ही गोष्ट समजून घ्या. नवरा चर्च मध्ये आहे, प्रभूच्या घरात आहे, पत्नी नाहीये. वचन सांगतं, ते दोघे एक देह होते, आणि ते इथून पुढे 2 नसून एक आहे. तुम्ही पती येत आहात आणि तुमची पत्नी नाहीये प्रभूच्या घरात. अहो, देव तुमच्या कदाचित कमाईला बरकत देईल, तुम्ही फार कमवून आणशाल, देव देते. ज्या कामात हात घातला ते काम सिद्धीच गेलं. परंतु आता ते कमवलेलं वापरणं, परिवाराला खाऊ घालणं, त्याची व्यवस्था मांडणं, हे पतीचं काम नाहीये, हे पत्नीचं काम आहे. आणि तिच्या हाताला बरकत नाहीये, तिच्या हातावर बरकत नाहीये, कारण ते प्रभूच्या घरात नाहीये. तिच्या हाताला बचत करण्याचा आशीर्वाद नाहीये. मग तुम्ही आणता, घरात देता, सगळं फेल होत आहे. हालेलुया. म्हणून परिवार प्रभूच्या घरात असणे गरजेचं आहे. पत्नी इथं आहे, पती नाहीये, तुम्हाला कंप्लीट आशीर्वाद नाही भेटणार, कंप्लीट बचत नाही होणार. तुम्ही प्रभूचा आशीर्वाद घेऊन चालले, तुमचा पती उधळून टाकत आहे. फक्त खर्च करणंच म्हणजे उधळणे का? नाही, फक्त खर्च करणेच उधळणे नाही, काही शाप बाहेरून घेऊन येणे म्हणजे पण उधळणे. त्याला प्रभूचं भय नाही.
तो मंडळीत नाही, तो वचन ऐकत नाही, तो बाहेर जाऊन वाईट वागतो, पाप करतो, चुकीच्या मार्गाने जगतो. तुम्ही कितीही धावपळ केली, शेवटी देवबाप तो जो परिवाराचा मेन आहे, वचन सांगतं पुरुष स्त्रीचं मस्तक आहे आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. पुरुष परिवाराचा मेन सदस्य असतो बायबलनुसार, आणि तो जर प्रभूमध्ये नाही तर प्रभू बरकत देईल कोणाला? हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या घरामध्ये राहा, मंडळीमध्ये राहा, बचतचा आशीर्वाद आमच्याकडे येणार आहे. दुसरी पहिली गोष्ट, प्रभूच्या घरात राहिल्याने बचत होते. म्हणून एक गीतकार फार सुंदर म्हणतो, बेटा ढोलकी घे. एक गीतकार फार सुंदर म्हणतो, जब किसी ने ये मुझसे कहा चलो प्रभु के घर को चले, जब किसी ने ये मुझसे कहा चलो प्रभु के घर को चले, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो यीशु के घर को चला, मैं तो यीशु के घर को चला. हालेलुया. झूम झूम कर मैं नाचते हुए बड़े आनंद से, हाँ झूम झूम कर मैं नाचते, हाँ गाऊया. मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे यीशु से मिलने चला, मेरे मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो यीशु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो यीशु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो यीशु के घर को चला. बोला हालेलुया. प्रभूच्या घरी कसं जायचं? अरे चर्चला जाणे म्हणजे प्रभूच्या घरी जाणे. प्रभूचे दोन घर आहे. स्वर्गात एक घर आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, मी माझ्या पित्याच्या घरी जात आहे तुमच्यासाठी जागा तयार करायला. तिथं जागा तयार झाली म्हणजे मी येईल, तुम्हाला घेऊन माझ्या बरोबर जाईल. जिथं मी आहे तिथं तुम्ही राहणार. परंतु सध्या टेम्पररी प्रभूचं एक घर आहे, ते आहे या भूतली या पृथ्वीवर चर्च मंडळी. प्रभूला भेटायचं मंडळीत जा, प्रभू भेटल. आता सध्या स्वर्गात नाही जाऊ शकत. इथं भूतली चर्च आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बचत करण्याचा आशीर्वाद पहिली गोष्ट चर्च मध्ये आहे, मंडळीमध्ये आहे. दुसरा, हग्गाईचं पुस्तक याचा 1 अध्याय 4 ते 9 वचनामध्ये सांगितलंय. प्रभू म्हणाला, तुम्ही तख्तपोशीच्या घरामध्ये राहत आहात आणि माझं मंदिर, काय शब्द आहे तो, माझं मंदिर उजाड पडलाय, ओसाड पडलाय. तुम्ही तख्तपोशीच्या घरात राहत आहात, माझं मंदिर उजाड पडलाय. मग तुम्ही मेहनत करता, कोणी मजुरी करून आणतो, पैसा कमवून आणतो आणि छिद्र पडलेल्या पिशवीत टाकतो. कोणी द्राक्षरस घ्यायला जातो, तो जास्त माप घेण्यासाठी आपले माप बुडवतो आणि त्याला थोडंच भेटतं. वाचा. इकडे मंदिर ओस पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ केली करता
पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता व त्यांनी तुम्हाला उभी येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळून जसे काय भोग पडलेल्या पिशीत टाकतो. हो, कसं कमवते? अरे छिद्र पडलंय त्या पिशवीला आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकत आहात. बचत होणार नाही, कोणतीच बचत होणार नाही. धनाची बचत नाही, मनाची बचत नाही, शांतीची बचत नाही, समाधानाची बचत नाही, आशीर्वादाची बचत नाही, नात्या गोत्याची बचत नाही, वेळेची बचत नाही. एवढं आयुष्य निघून चाललंय, याची बचत नाही. कोणतीच बचत होत नाही. का? प्रभू म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. आणि मग प्रभू म्हणतो की डोंगरावरती जा, लाकडं कापून आणा आणि हे मंदिर बनवा. हालेलुया. याचा काय अर्थ? प्रभू म्हणतो माझ्या राज्यासाठी काम करा, माझ्या राज्यासाठी कार्य करा, सेवा करा. मेहनत कुठं करत आहात तुम्ही तिकडं करत आहात. परंतु माझं मंदिर ओस पडलंय, माझं राज्य ओस पडलंय. त्याच्यासाठी कोण सेवा करील? कोण डोंगरावर जाईल? कोण लाकडं कापून आणील? तुम्ही माझी सेवा करा, तुमची बचत होईल. त्याच्या हग्गाईच्या पुस्तकात 2 अध्यायाचा 18 आणि 19 पण वाचा. वास्तव आजपासून मागच्या म्हणजे 9व्या महिन्याच्या 24 तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा. कोठारात काही धान्य आले आहे काय? त्या मागच्या काळात कोठारात धान्य आलेले नव्हते. द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून यांना काही फळ आले नाही. आलेच नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. हो, आजच्या दिवसापासून, ज्या दिवशी मंदिराचा पाया घालायला सुरुवात केली, तुम्ही जाऊन काम करायला सुरुवात केली, लाकडं आणले, दगड आणले, माझ्या मंदिरात सेवा केली, मेहनत केली, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. तुम्ही करत आहात का देवाची सेवा? तुम्ही तुमच्या हाती काही काम घेतलंय का प्रभूच्या मंडळीचं? प्रभूच्या लोकांनो, आशीर्वाद लपलेला आहे त्या ठिकाणी, आशीर्वाद दडलाय त्या ठिकाणी. एक घटना सांगतो. मी एका ब्रदरला फोन केला. मी त्यांना एक काम सांगितलं, आपल्या चर्चचं एक काम सांगितलं, परंतु त्यांनी नाही केलं. मग मी असा विचार केला की ठीक आहे, त्यांच्या मागे काही काम असेल, आपण दुसऱ्यांना सांगू. त्या दिवशी प्रार्थनेत प्रभू माझ्या मनात बोलू लागला, नाही तू परत त्याला फोन कर, त्याला सांग. मी म्हटलं प्रभू आणखी बरेच आहे, हे काम एवढं मोठं नाही, यांना नाही त्यांना नाही तर कोणाला सांगितलं तर होऊन जाईल. प्रभू बोलला नाही. तो भाऊ लांब होता, तिथून येऊन करायचं होतं म्हणून त्यांच्याकडनं नाही झालं. प्रभू म्हटलं नाही त्यांना. म्हटलं का? प्रभूने मला वचनातून बोलायला सुरुवात केली. म्हणे हे फक्त एक काम नाहीये, हे फक्त काम नाहीये. माझ्या राज्यात फक्त काम नसतं, कामाच्या पाठीमाग मला आशीर्वाद द्यायचा असतो त्या व्यक्तीला. म्हणून त्याला मी सांगितलेलं असतं. मोशेच्या वचनातून प्रभू माझ्यासंग बोलला, मोशेच्या जीवनातून. मोशेला देव बोलला जा माझं काम कर. मोशे बोलला मी नाही जात, दुसऱ्यांना पाठव. प्रभू बोलला नाही तूच. हालेलुया. त्याच्यामुळे आशीर्वाद प्रभूला द्यायचा असतो, ती बरकत. प्रभूने मला सांगितलं की ते काम त्याच्यासाठी ते काम नाहीये, त्या कामामागे एक आशीर्वाद येतो त्याच्यासाठीच आहे. म्हणून ते त्याच्याकडूनच करून घे, जेणेकरून जेव्हा तो ते करायला जाईल, तो मेहनत करेल माझ्या राज्यात, आणि मग मी ती बरकत त्याच्या जीवनात मोकळी करेल. त्यालाच करू दे, त्यालाच.
मी परत त्या भावाला फोन केला, अरे म्हटलं ते राहिलं, ते हो म्हटले, परंतु त्यांनी परत नाही केलं. आणि मग मी देवाला म्हटलं, प्रभू दुसऱ्यांना सांगून बघू का? आणि मी सांगितलं देवाच्या प्रिय लोकांना, ते कार्य त्या भावाने केलं आणि येऊन सांगितलं की माझं एक काम झालं, माझं एक काम होत नव्हतं आणि माझं काम झालं. म्हणजे काय, ते फक्त एक कार्य नव्हतं, त्या कार्यामागे एक आशीर्वाद होता. देवाच्या प्रिय लोकांना, प्रभूचं काम करा, प्रभू बरकत द्यायला तयार आहे. प्रभूच्या कार्यात काहीतरी आपले हात घाला. तुम्ही म्हणता माझ्या हाताला बरकत नाहीये, याने काही होत नाहीये, प्रभू माझ्या हाताला बरकत दे. अरे हे हात कधी देवाच्या राज्यात वापरले का? याने कोणतं कार्य झालंय? देवाचं कार्य करा, सेवा करा. बोला हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. का? कारण तुम्ही माझं मंदिर बांधायला सुरुवात केली. जे काम तुमच्या हाती पडेल ते करा देवाच्या लोकांनी. आणि मग नेहम्याच्या काळामध्ये लोक काम करू लागले, यरूशलेमची भिंत बांधू लागले. देवाने सांगितलं ती भिंत बांधून काढा, ते मंदिर बांधून काढा. आणि भिंत बांधायला सुरुवात झाली. देवाच्या प्रिय लोकांना, ज्या लोकांनी कार्य केलं, प्रभूने बायबल मध्ये त्यांचं नाव लिहिलं. कोणीतरी जाऊन डागडुजी केली, कोणीतरी दगड आणला, माती काढली, ती वर दिली. कोणी बिगारी होता, कोणी मिस्त्री होता. प्रत्येक ज्याने कार्य केलं त्याचं नाव बायबल मध्ये आलं. आणि काही असे लोक होते की ज्यांनी नाही केलं. प्रभूच्या कार्याला मला हातच नाही लावायचं. प्रभूचं वचन सांगतं त्यांचं सुद्धा नाव बायबल मध्ये लिहिलं. काय म्हणून? की यांनी नाही केलं. बघा काय प्रकारे, म्हणजे अनंत काळासाठी त्यांचं नाव प्रभूने व्हायरल करून टाकलं. व्हायरलचा जमाना आहे. अनंत काळासाठी व्हायरल झालंय नाव, पब्लिश करून टाकलं की याने प्रभूचं काम नाही. नेहम्याचं पुस्तक 3 अध्याय 5 वचन. नेहम्या 3:5. वाचा, ज्यांना भेटेल फास्ट वाचा, लवकर. त्याच्या शेजारी सकोवाकरांची डागडुजी केली, पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामातून सूट घेतले नाही घेतले. तकोवाकरांनी डागडुजी केली प्रभूच्या मंदिराची, प्रभूच्या यरूशलेमच्या कोटाची, परंतु त्यांच्या मान्यवरांनी प्रभूच्या कामाचं जू आपल्या खांद्यावर. मला नाही करायचं प्रभू, मी नाही तो करेन, तो नाही तो करेल. अरे तो हा असं नाहीये, त्याच्या मग आशीर्वाद दडलाय. तुम्ही करा, मी करीन. प्रभूचं जेही कार्य करायचं मी करीन, याच्या त्याच्या भरोशावर नाही. तो करेन तर मग आशीर्वाद पण त्याला सगळं. तकोवाकरांनी डागडुजी केली, परंतु त्यांच्या मान्यवरांनी नाही केली. आणि प्रभूने त्यांचं नाव बायबल मध्ये लिहिलं, कोणी काय केलं कोणी नाही केलं. हालेलुया. आणखीन एक वचन आहे, असं वाटतं की जे केलं ते पण लिहिलं गेलं आणि नाही केलं ते पण लिहिलं गेलं. मत्ती कृष्णवर्तमान 25:38 आहे का? तुम्हाला परके पाहून तेव्हा घरात घेतलं, उघडे पाहून तेव्हा वस्त्र दिले, वाचा पुढे वाचा. आणि तुम्हाला आजारी अथवा बंदी शाळेत पाहून तेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तरले, मी तुम्हाला कधी सांगतो की ज्या हाती तुम्ही ज्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या हाती ते मला केले आहे. हो, ज्या अर्थी तुम्ही या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, ते मला केलं आहे, मला केलं आहे. त्या लोकांचं प्रभूने उल्लेख केला, ज्यांनी प्रभूसाठी काहीतरी केलं त्यांचाही उल्लेख केला. त्यांचा पण केला ज्यांनी काहीच नाही केलं. त्याच 45
तेव्हा तो त्यास उत्तर देईल, हा तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या आरती या कनिष्ठापैकी एकाला केले नाही त्या आरतीचे मला केले नाही. मला केले नाही आहे ना. आम्ही कोणा कसा उल्लेख करतो, खाजेकर भाऊचा मला एक उल्लेख करायचा होता. मी एक चांगला माणूस जर आहे तर मी काय उल्लेख करीन, त्यांनी माझ्यासाठी जे चांगलं केलं त्याचा उल्लेख करीन. आता मला माझ्यासाठी हे केलं ते केलं, नाही केलं त्याचा कसं काय करू शकतो. नाही करत त्यांना नव्हतं करायचं, बळजबरी का. जे केलं त्याचा उल्लेख करीन मी की हा हे केलं ते केलं, असं केलं, असं वागले, मला फायदा झाला. पण माझी इच्छा हे बी करावं, त्यांची नाहीये, बळजबरी का. पण प्रभूच्या राज्यात असं पण आहे. हे जगामध्ये आपण असं म्हणतो प्रभूच्या राज्यात आहे, प्रभू म्हणतो माझ्यासाठी हे केलं, हे बघा हे लोक आहेत, आणि यांनी नाही केलं ते लोक आहेत. पुढचं वाचा त्याच. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील. आणि ज्यांनी प्रभूसाठी काहीच कधी नाही केलं ते काय होतील, सार्वकालिक शिक्षा भोगायला. हे फार भयानक आहे, हे फार भयानक आहे. तुम्ही म्हणशाल असं बळजबरी का प्रभू, बळजबरी का प्रभू, की मी तुझ्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. बळजबरी करणारा देव आहे तू. हालेलुया. हो, बळजबरी करू शकतो. का करू शकतो. अरे कारण हे शरीर त्याने दिलंय, हे आयुष्य त्याने दिलंय, हे आरोग्य त्याने दिलंय, हा श्वास त्याने दिलाय. अरे आतमध्ये असा मी श्वास घेतो, अनेक बॅक्टेरिया मध्ये जातात, व्हायरस मध्ये जातात. देवाने सिस्टम लावून दिलाय आतमध्ये, ती चुकीच्या बॅक्टेरिया आपोआप खतम केल्या जातात. जखम होते माझ्या अंगाला आणि आपोआप जखम भरायला लागते. कोण भरते, तुम्ही भरते. कशी भरते सांगा, आपोआप भरते. हे शरीर स्वतःला रिकवर करत. हा डोळा इतका अद्भुत पाहतो, हे हात अद्भुत काम करतात. हा अंगुठा जर इकडे नसता तर मी पकडू शकलो नसतो. हालेलुया. काय स्ट्रक्चर, काय सिस्टम बनवलाय माझ्या प्रभूने. आणि मी त्याला म्हणतो प्रभू माझ्यावर का बळजबरी करतो. मी झोपी जातो, वचन सांगतं रात्री मी झोपी जातो आणि सकाळी उठतो. झोपणं तुमच्या हातात आहे, उठणं आपल्या हातात आहे का. तो मला उठवतो, जीवन देतो, नवीन जीवन देतो, परत एक दिवस जगायला देतो. मग तो माझ्यावर अधिकार ठेवू शकत नाही. अरे आमच्या लेकरावर आम्ही अधिकार ठेवतो की मी तुला लहानाचं मोठं केलं, जन्माला घातलं, तुला पालन पोषण करून एवढं मोठं केलं, हे कर, माझा हक्क आहे तुझ्यावर. मग तो परमेश्वराचा हक्क कुठे. हालेलुया. म्हणून प्रभू इथं उल्लेख करतो त्या लोकांचा ज्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलंय म्हणे, की हे ते लोक आहे म्हणे माझ्या प्रियजन हो, स्वर्गाच्या राज्यात सुख भोगायला या. आणि ज्यांनी काही नाही केलं त्यांचाही उल्लेख करतो. प्रभू म्हणतो की ते कोणतं काय शिक्षा आहे. शेवटचं वाक्य सार्वकालिक. हो, सार्वकालिक शिक्षा भोगायला. असं समजू नका की मी प्रभूसाठी काहीच नाही करणार आणि तसंच जगेल तरी स्वर्गाच्या राज्यात जाईल. नाही, हे शरीर प्रभूने दिलंय कशासाठी, त्याच्या राज्यासाठी दिलेलं आहे. कार्य करा, सेवा करा, काय हाती पडल तुमच्या ते देवासाठी करा. सर्वजण बोला हालेलुया. बायबल मध्ये या लोकांचे नाव लिहिण्यात आले, ज्यांनी केलं ज्यांनी नाही केलं. देवाच्या प्रिय लोकांना आणखीन एक पुस्तक लिहिलं जात आहे, ते आहे जीवनाचं पुस्तक. प्रगटीकरण 20:12 लिहिलंय की पुस्तके उघडली गेली. आणखीन एक पुस्तक उघडलं गेलं, ते जीवनाचं होतं. आणि त्याच्यात जे लिहिलं होतं त्याच्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कर्मानुसार करण्यात आला. कर्म, ऍक्टिव्हिटीज,
काय काय कार्य तुम्ही करत आहात त्यानुसार न्याय करण्यात आला. मग मी काय कार्य करत आहे, मी प्रभूसाठी काय करत आहे? बोला हालेलुया. करंथीकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय आणि 58 वचन सांगतं, श्रम करा, कष्ट करा, मेहनत करा प्रभूसाठी. जगात तुम्ही मेहनत करत आहात, कदाचित व्यर्थ जाईल. तुम्ही कोणाचं काम केलं आणि तो पगार कदाचित तो बुडवेल. प्रभूचं वचन काय सांगतं, वाचा पहिले करंथी 15:58. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. हे तुम्ही जाणून आहात. हा म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभूच्या कामात अधिक तत्पर असा. काय काय शब्द वापरले प्रभूच्या कामात? प्रभूचं काम कसं करायचंय? इकडं आपलं जे जगिक काम आहे, कंपनीचं काम, ते मात्र एकदम काटेकोर, कारण मालक बोलल. प्रभूचं काम तुम्हाला सांगण्यापेक्षा मला सांगतोय वाक्य, मी प्रभूचं काम जास्त करत आहे, मग मी कसं करायला पाहिजे? बाकीचे काम काटेकोर, प्रभूचं काम थोडं थोडं हलकं हलकं. नाही, काय काय शब्द वापरले आता वाचलेलं शेवटचं वाक्य ते वाचा. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. सर्वदा प्रभूच्या कामात नंबर 1 सर्वदा. तुमच्या वाट्याला जर सुदैवाने, हालेलुया, सुदैवाने, तुमच्या नशिबाने, नशीब शब्द तर चुकीचा आहे परंतु तरी मी वापरतो, तुमच्या नशिबाने कदाचित कधीतरी आलं प्रभूचं एखादं काम वाट्याला, तर कसं करा? सर्वदा तयार असा. आलं मी करू, तयार आहे. माझ्या वाट्याला आलाय का? देवाने मला निवडलं का हे करण्यासाठी? प्रभू धन्यवाद. सर्वदा तयार असा. कारण सांगू नका. तुम्ही प्रभूला कारण सांगशाल, प्रभू जर सांगायला लागला कारण, तर आम्ही कुणाच्याच उरणार नाही. तुम्ही एखादी प्रार्थना केली, प्रभू कारण जर सांगू लागलं तर, प्रभू म्हटलं माझ्याकडे टाइम नाही तर, मागच्या टायमात माझी बीपी वाढली होती, श्वास घेता येणार, ऑक्सिजन पोहोचणार, आणि मी प्रार्थना करत होतो, प्रभू माझ्यावर दया कर. प्रभू म्हणला असतं, थांब थोडं मी बिझी आहे. नंतर श्वास मोकळा करतो. काय करायचं? प्रभू कारण नाही सांगत, कोणालाच नाही सांगत. चिडी, मुंगी, जनावर, प्राणी, पक्षी, कोणालाच कारण नाही सांगत. तो सदा काम करतो. प्रभू येशू म्हणाला, शिष्यांना म्हणाला, माझा बाप सदा सर्वदा कार्य करतो आणि मीही करत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, कारण सांगू नका. सदा काय म्हटलेलं आहे? सर्वदा. सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. अधिक जास्तीत जास्त हे काम केलं ते पण तयार आहे प्रभू. अधिक आणि तत्पर म्हणजे रेडी, फास्ट सर्व्हिस पाहिजे. आजकाल कोणी म्हणतो फास्ट? हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही बसले जेवायला, 10-15 मिनिटाचं वर केला तर मग विषयच मिटला. आम्ही ऑर्डर देऊन जर 15 मिनिटं जेवण येत नाहीये तर आम्ही रागवतो त्याच्यावर. 15 मिनिटं झाली ऑर्डर देऊन, अजून आला नाही. फास्ट सर्व्हिस लागते आम्हाला. प्रभू पण म्हणतो, मला पण फास्ट सर्व्हिस पाहिजे माझ्या कार्यामध्ये. हालेलुया. प्रभूचं काम फास्ट सदा सर्वदा आम्ही करत राहिलं पाहिजे. यिर्मयाचं पुस्तक 48 अध्याय 10 वचन. तो परमेश्वराच्या कार्याची हायकई करतो. तो शापित हो. तो कसा हो? आशीर्वादित हो का? मला या वेदीवर उभा राहून हे म्हणायला आवडलं असतं की तो आशीर्वादित हो.
परंतु प्रभूचं वचन मला ती परमिशन देत नाही. ते मला सांगतं की हे लिहिलंय आणि असं बोल. काय बोल? वाचा परत. जो परमेश्वराच्या कार्याची हायगाई करतो. परमेश्वराचं कार्य तुमच्यावर सोपवलं आहे, तुम्ही ते घेतलं आहे. देव तुम्हाला निवडत आहे की हे कर, आणि त्याची तो हाई गई करतो. तो कसा आहे? तो शापित हो. हो शब्द वापरलेला आहे. हो शापित हो. प्रभूने शब्द बोलून टाकला. वचन सांगतं माझा शब्द माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय वापस येणार नाही. जसा पाऊस पडतो आणि भूमीला हिरवगार केल्याशिवाय राहत नाही, माझा मुखातला शब्द माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हाई गई नको प्रभूच्या कार्याची. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येणाऱ्या रविवार पासून आपण काळजी घेऊया. हे वचन, या वचनामुळे मी म्हणतो काळजी घेऊया. प्रार्थनेला जात असताना हायगई नको. हो आम्ही देवाचा अपमान करत आहोत. हो आम्ही देवाला तुच्छ लेखत आहोत. तुम्हाला नसेल समजत की हो माझ्या हातून देवाचा अपमान होते. होते. रेल्वे स्टेशनला जातो आम्ही रेल्वेत बसायला, त्याच्यावर टाइम असतो, त्या तिकिटावर टाइम असतो, आणि त्या टाइमाला रेल्वे येणार आहे आणि जाणार आहे. आम्ही अर्धा तास 1 तास अगोदर जाऊन बसतो. मागच्या वेळेस अंकलनी सांगितलं इथं या 10 वाजता, तुम्ही आले का सुरू करा. हो प्रभूचं मंदिर आहे, आलं जो येईल त्याने भजन सुरू करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या कामाची हाई गई करू नका. प्रार्थनेला तुम्ही येत आहात बघा, सुरुवातीला एक महत्वाची प्रार्थना ठेवलेली आपण, पश्चातापाची प्रार्थना. उपदेशकाच्या पुस्तकात असं सांगितलंय की तू जेव्हा देवाच्या मंदिरी जातो, 5 अध्यायामध्ये है ना, तू जेव्हा देवाच्या मंदिरी जातो तेव्हा सांभाळून पाऊल टाक, सांभाळून जा. देव स्वर्गात आहे, तू पृथ्वीवर आहे. प्रभूच्या मंदिरात येते. आठवडाभर अनेक चुका केल्या, अनेक पाप केले, डोळ्याने वाईट वाईट पाहिलं, कानाने वाईट वाईट ऐकलं, मुखातून काय खोटं किती खरं निघालं माहित नाही, मनात किती वाईट कल्पना आल्या माहित नाही. आणि असा व्यक्ती चर्च मध्ये येते, परम पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात उभा राहतो. देव म्हणतो मी भस्म करणारा अग्नी आहे, पवित्र अग्नी आहे. आम्ही येऊन आम्ही म्हणतो देवा पवित्र आत्म्याने मला भर, देवा तुझ्या पवित्र अभिषेक माझ्यावर येऊ दे, विश्वासाने म्हणतो. आणि मुळात शुद्ध झालेले जर नाही येत, पाप कबुली दिलेले नाही येत, हालेलुया. मंदिरात येऊन कोणी शापित होऊ शकतं का? प्रेज द लॉर्ड. कारण ते करास पहिले पत्र 11 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या एकत्र येण्याने तुमचं भलं होण्यापेक्षा वाईट होते. तुमचं एकत्र येण्याने तुमचं भलं होण्यापेक्षा वाईट होते, असं करते करास पहिले पत्र 11 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोक, का प्रभू इथं आल्यावर वाईट होतं? कारण नियमाने आलाच नाही, पद्धतशीर आलाच नाही, पश्चातापाच्या प्रार्थनेत भाग घेतलाच नाही. 11 वाजता शार्प 11 वाजता पश्चातापाची प्रार्थना चालू होते, 15 मिनिटं चालते, गीत चालू असतं आणि सर्वजण पश्चाताप करतात. हालेलुया. पश्चाताप करून शुद्ध होऊन मग प्रभूची आनंदाने भक्ती करायची, ती आहे योग्य पद्धत. प्रभूचं वचन सांगतं हाय हाय काही करणारा शापित हो. प्रार्थनेला जाताना चर्चला जाताना हायगई होते का माझ्याकडून? मी तुम्हाला सांगतो, माझ्यामुळं हायगई होऊ नये प्रभूच्या राज्यात, म्हणून मी काय करतो, प्रभूच्या गौरवासाठी सांगतो,
मी माझ्या बायकोला, लेकराला, संजनाला सोडून पुढे आलो आजच्या प्रार्थनेसाठी. बायको मागून फोन करत आहे, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा. मी म्हटलं नाही, मी 11च्या आधी तिथं पोहोचलो पाहिजे. पश्चातापाची प्रार्थना सुरू करायची मला. आणि इथं आल्याच्या नंतर 11:30 वाजता मध्ये एंट्री झाली. हालेलुया. 11:30 वाजता चर्च उघडलं. देवाच्या प्रिय लोकांनो, हाय गई जर आमच्याकडून होत असेल, कुठं तरी मी शापित होण्यासाठी कारणीभूत झालो. तो परमेश्वर आहे, तो पवित्र देव आहे. तुम्ही आणि मी म्हटलोय देवाला 11 वाजता प्रभू, तर मी तुम्हाला सांगतो, मी गॅरंटी देऊन सांगतो, परमेश्वर एक क्षणाचा उशीर करणार नाही इथे यायला. या वेदीवरती तो इथं येऊन उपस्थित होतो. त्याचे स्वर्गदूत येतात इथं या मंदिरात. वचन सांगतं, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावात एकत्र येतात, त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. आम्ही म्हटलोय देवाला 11 वाजता पश्चातापाची प्रार्थना, प्रभू 11ला करेक्ट इथं उपस्थित आहे. आणि मग आम्ही काय करतो, आम्ही त्या देवाला वेटिंग मध्ये ठेवतो. काय मला माहित नाही असं कोणतं काम आहे, मला नाही कळत आहे असं कोणतं सिरियसली काम असेल आमच्या मागे नबीबारी, की ज्याच्यामुळे आम्ही देवाला मीटिंग मध्ये ठेवतो. मी तर म्हणतो, नाश्त्यामुळे होत असेल तर काय हरकत आहे दुपारपर्यंत उपास करायला. नाश्ता बनवण्यामध्ये जर उशीर होत असेल तर काय हरकत आहे, चहा पिऊन निघूया, चर्च करू, उपासामध्ये चर्च करू, भक्ती करू आणि आल्यावर जेवण करू. उशीर होऊ नये म्हणून आपण जेवण सुद्धा ठेवलं होतं. एका माणसाला, परिवाराला कामाला लावलं होतं. हालेलुया. एवढं करूनही जर प्रभूची भक्ती टाइमवर भेटत नाही प्रभूला, प्रभूचं वचन सांगतं, हलगर्जी करणारे शापित होत. आज या विधीवर मी सांगतो, मी नाही करणार हलगर्जी. कोणी करो की नाही करू मला माहिती, मला नाही करायची हलगर्जी. कोणत्याच क्षेत्रात नाही करणार. मी चर्चला येण्यामध्ये हलगर्जी नाही करणार. भक्ती करत असताना, आराधना करत असताना हलगर्जी नाही करणार. गप्पा नाही राहणार. आराधना आहे तर आराधनाची. आता शांत बसायचं तर शांत बसेल. वचनाच्या टायमाला शांत, गीत गाण्याच्या टायमाला आराधना. मी हलगर्जी नाही करणार. टाळी वाजवायला हलगर्जी नाही करणार. हालेलुया म्हणायला हलगर्जी नाही करणार. नाही करणार. कारण जो करतो तो शापित हो. हालेलुया. माझं अर्पण द्यायला सुद्धा मी हलगर्जी नाही करणार. दशांश द्यायला नाही करणार, कारण तू याच्यातून प्रभूची सेवा होणार आहे. आता आम्हाला उडीसाला जायचंय, तुमच्या याच अर्पणावर सेवा होणार, हेच घेऊन जाणार, अशा प्रकारचं साठवून. हालेलुया. मी हलगर्जी नाही करणार. प्रभू म्हणतो, जो हलगर्जी करतो तो शापित हो. तिसरा शेवटचा भाग, बचत कुठं होते. नंबर 1, देवाच्या घरात बचत होते. नंबर 2, देवाचे काम केल्याने बचत होते. नंबर 3, प्रभूचा हा अर्पणाचा भाग दिल्याने बचत होते. मलाकी 3 अध्याय 10 वचन. मलाकी 3:10. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळे धर्म तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटी उघडून जागा फिरणार नाही. एवढा आशीर्वाद पशुपती नाही. याविषयी माझी जागा पुरणार नाही असा शब्द आहे. म्हणजे प्रभूने दिलं आणि ते ठेवायला जागा नाही पुरली, म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी बाकी. जागा नाही पुरत. माझं उदाहरण सांगतो. मला जागा पुरवणा, मी माझी एक गाडी वैराव साहेबाकडे लावली. प्रभूचं वचन आहे. प्रभू म्हणतो, माझं वचन कधी लबाड ठरणार नाही. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो त्याचं प्रतिफळ भोगत. ज्याला वचन स्वीकार करता आलं त्याला ते खरं होणार त्याच्या जीवनात. माझ्या जीवनात झालं. जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो की नाही. म्हणजे बॅलन्स
बॅलन्स आशीर्वाद. तिथे जागा पुराणा प्रभू, मला आता घ्यायला जागा नाही देवा असं तुम्ही म्हणणार. तुम्ही असं बोलणार, बोला. मी बोललोय, मी बोललो देवाच्या लोकांना, मी प्रार्थना केली देवा, देवा आता जागा नाही, आता मला वस्तू नकोय देवा, आता मला वस्तू नकोय देवा, मला जागा नाही. मी बोललो. अशी प्रार्थना कोणी करत का? ते नको. हो प्रभू, अशी परिस्थितीचाही अनुभव तुम्हाला घ्यायला देईल की तुम्ही अशी एक दिवस प्रार्थना करशाल की बस. हालेलुया. मी नवीन लोकांकडे प्रार्थनेला जातो आणि ते मला अर्पण देतात, मी म्हणतो नको. दान अर्पण नको. का रे बाबा, का नको? मला माहितीये प्रभूने मला ती अवस्था दिली आहे. मला माझ्या लोकांचं जितकं आहे, मला नवीन लोकांचं घेण्याची इच्छा नाही, कारण त्यांचं घेऊन त्यांच्यासाठी काही प्रार्थना करू. बाकी आमच्या लोकांना प्रार्थना करायची, त्यांच्या प्रार्थना इतक्या आहे की मला टाइम नाही. नवीन लोकांचं अर्पण घेऊ, त्याच्यासाठी बांधला जाईल. मी म्हणतो नको. हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं वचन काय सांगतंय? प्रभू म्हणतो जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. जर तुम्हाला वाटतंय या वचनानुसार प्रभूने मागावं, तर त्या वचनात आपला पण एक भाग आहे जो वागावा लागणार आहे. मी वागल, प्रभू पण वागल. हालेलुया. दशांशच्या द्वारे, अर्पणांच्या द्वारे सुद्धा बचतचा आशीर्वाद, बॅलन्सचा आशीर्वाद येतो. योहानाच्या पुस्तकात 2 अध्यायामध्ये द्राक्षरस संपला आणि त्या माणसाने येशूला घरी बोलवलेलं होतं. आणि बायबल सांगतं येशूने आशीर्वाद दिला, पाण्याचा द्राक्षरस झाला. भोजन कारभाऱ्याला द्राक्षरस चाखायला दिला. भोजन कारभाऱ्याने तो नवीन द्राक्षरस पिऊन पाहिला आणि तो काय बोलतो? त्याचं वाक्य असं आहे त्या ठिकाणी. तो म्हणतो, वराला म्हणतो ज्याच्या घरी कार्य आहे, अरे म्हणे तू चांगला द्राक्षरस आणखीन ठेवला आहे. नॉर्मली लोक चांगला द्राक्षरस अगोदर वाटतात आणि मग निरस आणि बेचव आणि पाणी मिक्स करून नंतर शेवटी देतात कमी पडला म्हणून. तू चांगला आणखीन ठेवला आहे. हालेलुया. प्रभू येशूला आपल्या घरी त्याने बोलवलं आणि बचतचा आशीर्वाद त्याला भेटला. बॅलन्स मध्ये द्राक्षरस चांगला आहे. आणखी देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला नंबर 4, प्रभूला आपल्या घरी बोलवा. प्रभूला घरी कसं बोलवणार? सेवकाला घरी प्रार्थनेला बोलवू. वचन सांगतं मत्ती कृष्णवर्तमान 10 अध्याय 11, 12, 13 वचनात प्रभू शिष्यांना म्हणाला, जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. ज्या गावात आणि ज्या घरात तुम्ही जाल त्यांना शांती असो असे म्हणा, तुमची शांती त्यांना मिळेल. हालेलुया. प्रभूला घरी बोलवा. त्या माणसाने घरी बोलवलं आणि बॅलन्स बचतचा आशीर्वाद त्याला लाभला. आणखीन एक माणूस होता ज्याला बचतचा आशीर्वाद लाभला, पेत्र. वचन सांगतं पेत्राने आपली होडी येशूला वापरायला दिली. येशू त्याच्यात बसला, संदेश सांगितला आणि मग प्रभूने त्याचे आशीर्वाद मोकळे केले. प्रभू बोलला, समुद्रात जा, जाळं टाक, तुला मासे सापडतील. आणि वचन सांगतं बचतचा आशीर्वाद भेटला. त्याची होडी भरली. त्याने दुसऱ्या आपल्या जोडीदाराला बोलवलं आणि म्हणे इकडे ये, बॅलन्स बाकी आहे जाळ्यामध्ये मासे. माझी होडी भरून आणखीन मासे बाकी त्या जाळ्यात, ते तुझ्या होडीमध्ये भरून घे. बचतचा आशीर्वाद. बॅलन्स राहील देवाच्या लोकांना, तुमच्या जीवनात बॅलन्स राहील. हालेलुया. कसं भेटलं त्याला? आपली होडी प्रभूसाठी दिली. आपल्या वस्तू प्रभूसाठी वापरा. तुमच्याकडे काय आहे? एक गाणं पण आहे माझं, ते आता कडवं लक्षात येणार आहे ना, असं काहीतरी, मेरे सारे चीजों से मैं उसकी सेवा करूंगा. आपल्या वस्तू प्रभूसाठी वापरा. बॅलन्सचा आशीर्वाद प्रभू दे. हा कॅमेरा इथं आकाश अनेक दिवसापासून वापरत, ही एक साक्षी आहे. त्याने घेतला एक भारी फोन
आणि त्याने सांगितलं मी संदेश रेकॉर्ड करण्यामध्ये मदत करतो. तो करत आहे, युट्यूबला टाकत आहे, मेहनत करत आहे. किती दिवस झाले घेऊन? 6 महिने झाले. याचा अजून पैसे पूर्ण फिटले नाही, तर देवाने गाडी दिली. हालेलुया. अहो पिढ्या गेल्या त्यांच्या कधी गाडी नाही झाली नवीन, अशी भारी गाडी 6 महिन्यात. एक एक प्रभू बच्चाचा आशीर्वाद होईल, फिटल, होऊन जाईल, प्रभूने देऊन टाकला. हालेलुया. प्रभूसाठी वस्तू वापरणे सुद्धा आशीर्वाद घेऊन आले. ती होडी वापरली आणि ती होडी गच्च पडली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूची इच्छा आहे आमच्याकडे भरपूर असावं. 2 वचन शेवटचे वाचूया. 2 कोरिन्थीकरास पत्र 9 अध्याय 8 वचन वाचा. 2 कोरिन्थी 8:9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. तो 2 कोरिन्थी 9:8 वाचा. 8:9 बोललो मी. 9:8. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे. सर्व प्रकारची कृपा, एक प्रकारची नाही, सर्व प्रकारची. भौतिक आशीर्वाद द्यायची कृपा, मानसिक आशीर्वाद द्यायची कृपा, आत्मिक आशीर्वाद द्यायची कृपा. परत वाचा. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. देव समर्थ आहे. आणि थोडी तितकी कृपा नाही, विपुल कृपा, भरपूर कृपा होऊ देण्यासाठी. तुम्ही समर्थ नसाल हरकत नाही, परमेश्वर समर्थ आहे. भरपूर कृपा सर्व प्रकारची द्यायला तो समर्थ आहे. योहानाचे 3 पत्र 3 योहान 1 अध्याय 2 वचन वाचा आणि आपण थांबूया. 3 योहान 1-2. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे. प्रभूचं वचन काय सांगतंय? परत वाचा. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे. काही लोकांना आत्मिक आशीर्वाद भेटले, त्यांचं तारण झालंय, त्यांची पापक्षमा झाली, उद्धार झालाय. ओके, चांगली गोष्ट आहे. प्रभूचा दास गायस नावाच्या त्याच्या शिष्याला म्हणतो, माझ्या प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीमध्ये आहे, तुझं आध्यात्मिक जीवन चांगलं आहे, बरकत आहे, प्रार्थना चालू आहे, भक्ती चालू आहे, सुस्थितीमध्ये आहे, तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे. आणि प्रभू म्हणतो फक्त आध्यात्मिकच आशीर्वाद नाही, तर तुला सर्व गोष्टीत सुस्थिती, चांगली परिस्थिती आणि आरोग्य पण असावं. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे आम्हाला सर्वांगीण आमचा विकास व्हावा. आम्हाला आध्यात्मिकरित्या आम्ही पुढे जावं, आम्ही सर्व क्षेत्रामध्ये पुढे जावं, सुस्थिती आम्हाला लागावी. प्रभूचं वचन सांगतंय. या आपण आपल्या पायावरती उभे राहूया आणि नेत्र बंद करूया. देवाच्या प्रिय लोकांना, परमेश्वराचा आत्मा आज आमच्या संग